की कॅपिटल गेन तर झालाय, आता ह्याच्यावर टॅक्स भरला पाहिजे का? तर हो, कॅपिटल गेनवर टॅक्स येतो, पण तो वाचवण्याचे पण मार्ग इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकली आणि दुसरी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकत घेतली तर सेक्शन 54 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणतो की त्याचं तुम्हाला डिडक्शन क्लेम करता येतं. आता ती जी नवीन प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची आहे ती प्रॉपर्टी तुम्ही जुनी प्रॉपर्टी विकल्याच्या 1 वर्ष आधी किंवा 2 वर्ष नंतर विकत घेतली पाहिजे किंवा 3 वर्षाच्या आत ती कन्स्ट्रक्ट केली पाहिजे. तेवढ्या पिरियडमध्ये तुमचं ते नवीन घर, नवीन वास्तू, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी ही तयार झाली पाहिजे. ही त्याची सेक्शन 54 ची कंडिशन आहे. आता टिपिकली रिडेव्हलपमेंटमध्ये ते आपोआप होतंच, कारण आपलं ॲग्रीमेंटच म्हणतं की मी जुना फ्लॅट देणार आहे आणि नवीन घेणार आहे. त्यामुळे सेक्शन 54च्या कंडिशन्स आपोआप कव्हर होतात त्याच्यामध्ये. फक्त काळजी एवढीच घ्यायची की ते 3 वर्षामध्ये, आता रिडेव्हलपमेंटमध्ये हे जे आपण नवीन घर घेतो त्याला कन्स्ट्रक्शन म्हटलं गेलंय, त्यामुळे या पुढच्या 3 वर्षाच्या आत तुम्हाला त्याचं पोझेशन मिळालं पाहिजे. एवढी काळजी तुम्हाला सेक्शन 54 मध्ये घेतली पाहिजे.